जय हिंद मित्रांनो, आपण आलो ट्रॅकिंगसाठी कळसुबाई आणि आपण सकाळी 4 वाजता चढाई चालू करतोय। सोबत आहेत आमचे मित्र विनोद नागरगोजे, अशोक नागरगोजे, बंधू मित्र गणेश आणि हे नवीन मित्र होते कोणतरी। आणि तुम्ही सकाळी सकाळी बघतायत हे नजारा खूप छान आहे। आम्ही अंधारात ट्रॅक चालू केलेला 4 वाजता आणि त्यासोबत आम्ही आता जवळपास सूर्य उगवलेला आहे। 4 वाजल्यापासून चालत होतो आणि जवळपास अर्धी चढाई होऊन आम्ही आता वरती चढतोय। खूप भारी एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नक्की जायला पाहिजे। अरे पुन्हा तिचं काम संपलंय। हॅलो हॅलो निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही तुम्हाला थोडं नजारा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि चढाई खूप कठीण आहे। मला तर प्रश्न पडला हे शिड्या कशा बसवल्या असतील तिथं, कारण मोकळं चढायचं म्हणजे डोक्याला ताण आहे आणि खूप कडक चढाई आहे। आणि तरी आम्ही मजा घेत 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 चाललोय, काळजी घेत, आम्ही स्वतःची काळजी घेत घेत चाललोय। जय माता दी, जोर से बोलो, जय माता दी, जोर से बोलो, जय माता दी। जोर से बोलो। एक फोटो चाललाय तर एका मागे एक लाईन आता मग सकाळी चढायला चालू केल्यापासून थोडेसे प्रश्न होते की खरंच काय असेल काय नाही। आणि जसं जसं हळूहळू चढाई होत जाते जशी जशी तशी एनर्जी वाढत चालली आहे। आम्हाला वाटलं की थकवा येईल, पण बिलकुल थकवा नाही आलेला आणि खूप प्रसन्न वाटतंय, एकदम स्ट्रेस फ्री वाटतंय। आणि तरी आम्ही थोडीशी मजा घेत 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 चढतोय आता, हळूहळू हळूहळू चालू आहे। आणि ह्या सगळ्यात आहे ना, असं सूर्य असा डोलत हळूहळू वरती निघताना पाहताना तर एकदम अंगावर शहारे आलेले की हा नजारा, ते क्षितिज आणि असा गोल राऊंड असा पट्टा तयार होत होता। आणि हे पडलेलं थोडंसं धुकं, हे सगळं आहे ना, मी तर फर्स्ट टाइम बघत होतो आणि म्हणजे मला असं वाटत होतं की यार आज दिवस बनला आपला असं। म्हणजे सकाळी आम्ही अंधारात प्रवास चालू केला होता तर डोक्यात भीती होती की यार खरंच आपण काय करतोय वेगळं। आणि हे जसा जसा प्रकाश पडत गेला आणि त्याच्यानंतर जो नजारा फुलत गेला आणि जसं जसं वरती जातोय तसं तसं अजून नवीन नवीन नजारे बघायला भेटतायत ना, खरंच यार मजा आली। बोलता बोलता मग असंच म्हणलं चला हो आपल्याकडं सेल्फी स्टिक आहे, काहीतरी नवीन अँगल मारायचा प्रयत्न करत होतो। आणि हे विनोद आणि ते पण आपले आपले व्हिडिओ फोटो काढण्यात सगळेजण आपल्या आपल्या ह्याच्यात रमलेले होते। आणि इकडून असं निळसर आभाळ दिसतंय। असं वाटायला लागलेलं मी हिमालयात वगैरे आलोय की काय, आणि ते लेह लडाखचे जसे व्ह्यूज आहेत ना। आणि हे गोष्ट मला विशेष वाटते की महाराष्ट्रात एवढं मोठं कळसुबाई शिखर इतक्या दिवस माझ्या नजरेतून हुकलंच कसं। आणि खूप असा नजारा दिसतोय तुम्हाला। काही काही ट्रॅकर्स ना विशेष करून स्वतःहून जातात आणि आम्ही आता शेवटचा टप्पा चढतोय जिथं की, आणि हे कळसुबाईचं शिखर, वरती देवीचं मंदिर आहे आणि तुम्ही साईड अँगल बघू शकता। खूप सुंदर असं मंदिर आहे एवढ्या उंच ठिकाणी। महाराष्ट्रातील सगळ्यात उंच ठिकाण कळसुबाई मातेचं दर्शन घेऊन लोक सगळे एवढी चढाई करून 2, 2.5, 3 तास ज्याची जशी कॅपॅसिटी त्या हिशोबाने येऊन वरती येऊन व्ह्यूचा आनंद घेतात। आणि सगळी सुशिक्षित पिढी आहे, म्हणजे मोबाईल गेमिंग हे सगळं खेळण्यापेक्षा ना ट्रॅकिंग एक खरंच वेगळा छंद आहे आणि तो खरंच प्रत्येकाने जोपासला पाहिजे। आणि एवढी लाईन दिसती एकदम जशी काय कोणतरी हाताने कोरीव काम केले अशी लाईन दिसत होती। हे क्षितिज असू शकतं, तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता। पण ही लाईन का क्रिएट झाली मला पण नाही समजलं, पण एकदम सर्कलमध्ये सगळ्या बाजूंनी 360 व्ह्यूमध्ये जरी बघितली तुम्ही तर ती अशी एकदम व्हाईट सारी लाईन तयार झाली होती।
हे नको घेऊ हा मित्रा हे लोक नको घेऊ. कट करतो त्यांना. आहे ना, whiteness याला भरपूर आहे. एक मिनिट ताई, अलीकडे या. वरती थोडंसं फिरून असं आभाळात असल्यासारखं वाटलं आणि हा बघा किती सुंदर नजारा आहे. आणि हा तुमचा क्रिएटर व्लॉगर कसा दिसतोय. आणि विनून हा झूम करून शूट काढण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप छान काढलाय आणि मला तर बघून मजा आली. हा व्ह्यू आता ढग नसतानाचा आहे. आणि चला आपण आता जाऊया खाली हळूहळू उतरतीला लागूया. आता जाता जाता एक शेवटी विनोदला म्हणलं की चल यार नंतर थोडी येणार आहे आपण. अजून 1-2 अशोक आणि गणेश थकलेले होते थोडेसे तर ते पुढे गेले. आमची एनर्जी जरा मेंटेन होती, आम्हाला काही एवढा फरक नव्हता पडलेला. आणि इकडे टेंट करून बरेच लोक ना रात्री येऊन थांबतात.